चला झालं हे पॅटर्नल अंकल पॅटर्नल अंकल कोण तुमचे? काका काका वगैरे पॅटर्नल अंकल मध्ये येतात, वडिलांकडचे अंकल. आईकडचे अंकल म्हणजे कोण आले तुमचे? मामा वगैरे किंवा मावशीचे हसबंड, हे सगळे मॅटर्नल अंकल मध्ये येतात. पॅटर्नल ग्रँडफादर म्हणजे कोण? वडिलांकडचे आजोबा, वडिलांचे वडील. मॅटर्नल ग्रँडफादर म्हणजे कोण झाले? आईकडचे आजोबा. आता जसं पॅटर्नल आहे तसं तुम्ही मॅटर्नल आणि पॅटर्नल जोडून सगळे रिलेशन इथं लिहू शकता. काही प्रॉब्लेम नाही. काही प्रॉब्लेम नाही. फक्त जे रिलेशन पॅटर्नल वडिलांकडचे आहेत, त्याला पॅटर्नल लिहायचं. जे रिलेशन आईकडचे आहेत, त्याला मॅटर्नल म्हणायचं. बाकी काही प्रॉब्लेम नाही. पॅटर्नल aunt, मॅटर्नल aunt. पॅटर्नल ग्रँडमदर, मॅटर्नल ग्रँडमदर. असं नुसतं पॅटर्नल आणि मॅटर्नल लावू शकता. तुम्ही कझन ब्रदरला पण लावू शकता. पॅटर्नल, मॅटर्नल सगळीकडे लावू शकता. पण मुद्दा कसा आहे, प्रत्येक वेळी पॅटर्नल आणि मॅटर्नल हे शब्द लावले जात नाहीत. प्रत्येक वेळी लावले जात नाहीत. कसे? मी तुम्हाला सांगतो. मुद्दा असा आहे, की ज्यावेळेस मी अंकल म्हणतो, ज्यावेळेस मी अंकल म्हणतो, आता ह्या अंकलच्या ठिकाणी मी पॅटर्नल किंवा मॅटर्नल लावलंय का? अंकलच्या ठिकाणी पॅटर्नल, मॅटर्नल लावलंय का? नाही. पण मी ज्यावेळेस अंकल म्हणतो, त्यावेळेस ते पॅटर्नल अंकल पकडलं जातं. मोस्ट ऑफ टाइम. नुसतं मी अंकल म्हटलं तर ते पॅटर्नल अंकल पकडलं जातं. ते मॅटर्नल अंकल पकडलं जात नाही. ह्याचं कारण का? हेच तुम्हाला सांगतो. We all living in father's home. आपण सगळे वडिलांच्या घरी राहतो. बरोबर? वडिलांच्या घरी राहतो का नाही? त्यामुळं नुसतं अंकल जरी म्हटलं, तर ते पॅटर्नल अंकल पकडलं जातं. आणि नुसतं ग्रँडफादर जरी म्हटलं, ग्रँडफादर जरी म्हटलं, तर ते पॅटर्नल ग्रँडफादरच पकडलं जातं. अगदी तुम्ही म्हणताल तर 95% ते पॅटर्नल ग्रँडफादरच पकडलं जातं. काय पकडलं कारण का? मी ग्रँडमदर म्हणलं, तर ते काय पकडलं जाणार? मोस्ट ऑफ टाईम. नुसतं ग्रँडमदर म्हणलं, तर ते पॅटर्नल पकडलं जातं का मॅटर्नल पकडलं जातं? पॅटर्नलच पकडलं जातं. पॅटर्नल ग्रँडफादर, ग्रँडमदर पकडलं जातं. मोस्ट ऑफ टाईम. का? याचं रिझन काय सांगितलं मी तुम्हाला? कारण आपण सगळे कुठं राहतो? वडिलांच्या घरी राहतो. त्यामुळं पहिला प्रेफरन्स हा वडिलांच्या पॅटर्नल रिलेशनला दिला जातो. समजलं मी काय सांगितलं ते? आपण जर
बर, पुढचं नको काय? बर, एवढं समजलं, की आपण नेहमी वडिलांच्या घरी राहतो. त्यामुळं नुसतं ग्रँडफादर म्हणलं, तर ते काय पकडलं जातं? पॅटर्नल ग्रँडफादर पकडलं जातं. अंकल म्हणलं, तर ते पॅटर्नलच पकडलं जातं अंकल. ठीक आहे? ठीक आहे. आता पुढे जाऊया. आता जर तुम्हाला मॅटर्नल अंकल किंवा मॅटर्नल आंट, मॅटर्नल अंकल. मोस्ट ऑफ टाईम most of time maternal word use before maternal relations. आता मी काय म्हणलं? मॅटर्नल अंकल, बरोबर. मोस्ट ऑफ टाइम मॅटर्नल वर्ड यूज बिफोर मॅटर्नल रिलेशन. मॅटर्नल शब्द हा वापरलाच जातो. तुमचा मॅटर्नल ग्रँडफादर हा शब्द किंवा बाकीचे मॅटर्नल हा शब्द वापरला जातो. पॅटर्नलला वापरायची गरज असते का प्रत्येक वेळी? पॅटर्नलला वापरायची गरज असते का? पॅटर्नल हा शब्द वापरायची गरज असते का? नसते. ते ऑटोमॅटिक असं समजलं जातं. पॅटर्नल हा शब्द वापरायची गरज नाही, कारण ते मोस्ट ऑफ टाईम आपण वडिलांच्या घरी राहतो, म्हणून ते पॅटर्नल आहे असं समजलं जातं. पण मॅटर्नल हा शब्द मोस्ट ऑफ टाईम तुम्हाला वापरावाच लागतो, कंपल्सरी. कसा आहे तो? कंपल्सरी वापरावा लागतो. मॅटर्नल हा वर्ड तुम्हाला वापरावा लागतो, कंपल्सरी. मोस्ट ऑफ टाईम तुम्हाला वापरावा लागतो. ठीक आहे? समजलं? इथं घ्या, मोस्ट ऑफ टाइम मोस्ट ऑफ टाइम paternal word is not used. पॅटर्नल हा शब्द वापरला जात नाही. पण मॅटर्नल मध्ये मोस्ट ऑफ टाइम तो वापरला जातो. बर, ठीक आहे. पॅटर्नल मॅटर्नल ओके झालं. चला, चला पुढे जाऊया. आता एक्झाम्पल घ्यायचे आता आपल्याला.
चला, पॉइंटिंग टू अ पर्सन. A man said to woman. काय केलं? एका माणसाकडे बोट दाखवून एक माणूस त्या लेडीजला काय म्हणाला? माणूस लेडीजला काय म्हणतो? हिज मदर is only is the only daughter. बर, आपण काय करूया? पहिल्यांदा छोटे छोटे एक्झाम्पल घेऊया. हे नको घ्यायला. छोटे एक्झाम्पल घेऊया. काय करूया? छोटे छोटे एक्झाम्पल घेऊया आपण. चला, मी म्हटलं ए इज फादर ऑफ बी. मी काय म्हणलं? ए इज फादर ऑफ बी. आता मला सांगा, ए हा आणि बी, ए आणि बी कोण असेल? बी हा मेल असेल का फिमेल असेल? बॉय असेल का गर्ल असेल? ए कोण असेल? मॅन असेल का वुमन असेल? काय आहे? ए कोण असेल? ए इज फादर ऑफ बी म्हणजे ए कोण आहे? फादर आहे, मॅन आहे. तो मॅन आहे. ठीक आहे, तो मॅन आहे, फादर आहे. बर, आता बी कोण असेल? फादर ऑफ बी. हा, बी कोण आहे? सन असेल का? सन असेल का? डॉटर पण असू शकते ना? डॉटर पण असू शकते, सन पण असू शकतो. ठीक आहे, बर, हे कन्फर्म करा व्यवस्थित. म्हणजे बी हा सन पण असू शकतो आणि डॉटर पण असू शकतो. आता मी पुढचं एक्झाम्पल घेतो. एक्स इज मदर ऑफ वाय. एक्स इज मदर ऑफ वाय म्हणजे एक्स कोण असणार आहे? बॉय, गर्ल, मॅन, वुमन कोण असणार आहे? वाय कोण असणार आहे? बॉय, गर्ल, मॅन, वुमन काय असणार आहे? सन, डॉटर कोण असणार आहे? एक्स काय असणार आहे? मदर आहे. एक्स इज मदर आहे म्हणजे ती वुमन झाली, ती मदर आहे, लेडीज आहे. ठीक आहे, वाय कोण आहे? मदर ऑफ वाय म्हणजे वाय कोण आहे? सन पण असू शकतो, मुलगा पण असू शकतो किंवा डॉटर पण असू शकते. आता लक्ष द्या, या ठिकाणी एक्स आहे. एक्स ची आपण समजा मी या ठिकाणी वाय लिहिला, तर तो सन पण असू शकतो, मुलगा पण असू शकतो किंवा ती डॉटर पण असू शकते. सन पण असू शकतो, डॉटर पण असू शकते. लक्ष द्या, तुम्ही तुमचे वडील आहेत, बरोबर? तुमचे वडील आहेत, तर तुम्ही त्यांना पप्पा म्हणाल, बरोबर? आणि तुमची छोटी बहीण आहे किंवा तुमची मोठी बहीण आहे, बहीण सुद्धा तुमच्या वडिलांना काय म्हणेल? पप्पाच म्हणेल. दोघांचे पण काय आहेत? वडील आहेत ते. दोघं सुद्धा काय म्हणणार? तुम्ही त्यांना फादर म्हणणार, वडील म्हणणार.
ठीक आहे. हा, आता आई असेल तर काय, तुम्ही सुद्धा काय म्हणणार, आई म्हणणार. तुमची छोटी दीदी पण काय म्हणणार, आई म्हणणार. म्हणजे तुमची दीदी पण काय म्हणणार, आई. आणि तुम्ही पण काय म्हणणार मदरला, आई म्हणणार. म्हणजे ह्याच्यामध्ये काय चेंज होतं का? नाही. म्हणजे फादर ऑफ बी मग तो मुलगा असतो किंवा मुलगी असते, दोन्ही पण असू शकतात. दोन्ही पण काय करतात, वडिलांना फादर म्हणतील, पप्पा म्हणतील. ठीक आहे. चला पुढे जाऊया आता. आता हे फक्त छोटे-छोटे एक्झाम्पल घेतोय पहिल्यांदा. बरं. पुढं घ्या. पी इज ब्रदर पी इज ब्रदर ऑफ क्यू. पी हा ब्रदर आहे कोणाचा, क्यूचा. आता मला सांगा, पी इज ब्रदर ऑफ क्यू म्हटलं तर पी कोण आहे, मॅन, वुमन, बॉय, गर्ल, कोण कोण आहे. क्यू कोण आहे, हा तो ब्रदर आहे कोणाचा, क्यूचा. म्हणजे तो बॉय पण असू शकतो किंवा मॅन असू शकतो. कारण तो बॉय असू शकतो, मॅन असू शकतो. पी कारण तो ब्रदर आहे, भाऊ आहे तो. मग तो बॉय पण असू शकतो, मॅन पण असू शकतो. काय प्रॉब्लेम नाही. क्यू कोण असेल, क्यू क्यू बॉय असेल का गर्ल असेल. क्यू कोण असेल, बॉय असेल का गर्ल. अरे तो बॉय पण असू शकतो आणि गर्ल पण असू शकते. आपला छोटा भाऊ नसतो का, छोटा भाऊ असतो, छोटी बहीण असते आपली. आपण भाऊ असतो ना. मला सांगा, तुमचा छोटा भाऊ तुम्हाला काय म्हणणार, भैया म्हणणार, ब्रदर म्हणणार. तुमची छोटी बहीण असतील तर ते तुम्हाला काय म्हणणार, भैया म्हणणार, ब्रदर म्हणणार. ठीक आहे. बर, हे तर मी काय करतो, हे मॅन काढून टाकतो, जास्त कन्फ्युजन नको. ठीक आहे. हा, लक्षात ठेवा, काय प्रॉब्लेम नाही. हा हा, एवढं समजलं. क्यूच समजलं का. पी इज ब्रदर ऑफ क्यू म्हणजे पी कोण आहे, मुलगा. हे तर फिक्स झालं 100%. आता जी क्यू आहे ही काय आहे, बॉय पण असू शकतो किंवा गर्ल पण असू शकते. तुमचा छोटा भाऊ आहे तर तो तुम्हाला काय म्हणणार, ब्रदर. तुमची छोटी बहीण आहे ती तुम्हाला काय म्हणणार, ब्रदर, भैया म्हणणार. ठीक आहे. हा, समजून घ्या हे. आता समजा मी म्हणलं यम इज यम इज सिस्टर ऑफ यन. यम इज सिस्टर ऑफ यन, मी असं म्हटलं. यम इज सिस्टर ऑफ यन म्हणजे यम कोण झाली, पहिली गोष्ट गर्ल झाली. गर्ल झाली कोण, यम. हे पहिलं फिक्स झालं 100%. हे 100% तुम्हाला माहित आहे. वी नो दिस 100% वी नो. ही गर्ल आहे हे तर कळालं 100%. हे गर्ल आहे. यनचं माहित आहे का, यन कोण आहे, सिस्टर आहे. तो परंतु बॉय पण असू शकतो किंवा गर्ल पण असू शकतो. तो गर्ल पण असू शकते का, लक्ष द्या. आता ती सिस्टर आहे कोणाची, यांची. आता तुमच्या तुमच्यापेक्षा मोठी दीदी असेल तर तुम्ही तिला काय म्हणणार, सिस्टर म्हणणार. एखादा मुलगा आहे आणि त्याच्या मोठ्या बहिणीला तो काय म्हणणार, एक मुलगा त्याच्या मोठ्या बहिणीला काय म्हणणार, सिस्टरच म्हणणार ना. आणि एक एक छोटी दीदी आहे ती मोठ्या बहिणीला काय म्हणणार, सिस्टरच म्हणणार. मोठ्या दीदीला किंवा छोट्या दीदीला काय म्हणणार, सिस्टर. तो बॉय तुमच्या छोट्या बहिणीला तुम्ही काय म्हणणार, सिस्टरच म्हणणार, बहीण म्हणणार.
ठीक आहे. चला समजलं का बघा? समजलं पाहिजे, सोपं आहे ते. आता जर मी म्हणलं P is only son of Q, ह्याचा अर्थ काय? P is only son of Q. चला विचार करा. काय समजलं? की P is only son of Q. इथं Q चा सन कोण आला? P. हा P कोण आहे? बॉय, मुलगा आहे, म्हणून त्याला प्लस केलं. काय केलं त्याला? प्लस. P कोण आहे? सन आहे, म्हणजे त्याला प्लस काय केलं? कारण तो मुलगा आहे, मेल आहे, पुरुष आहे तो, म्हणून त्याला प्लस केलं. मेल आहे तो, मेल, फिमेल नाही. आता Q कोण आहे? हा फादर आहे किंवा मदर पण असू शकतो. P कोण असू शकतं? फादर पण असू शकतो किंवा मदर पण असू शकते. समजलं का? ओनली सन ऑफ Q. तुम्ही वडिलांसाठी कोण असता? मुलगा असता. आईसाठी सुद्धा काय असता? मुलगा. Q हा तुमचा फादर पण असू शकतो, मदर पण असू शकते. आता लक्ष द्या. हे ऑर लिहिलंय, फादर ऑर मदर कोणी पण असू शकतं. पण ओनली सन, ओनली सनचा अर्थ असा आहे, ओनली सन याचा अर्थ असा आहे की P हॅज नो ब्रदर. P ला दुसरा भाऊ नाही. हा एकच अर्थ होतो की P ला दुसरा भाऊ नाही, दुसरा भाऊ नाही त्याला. तो एकच मुलगा आहे. सिस्टर असू शकते, सिस्टर असू शकते. ओनली सन म्हणजे काय? P हॅज नो ब्रदर, त्याला दुसरा भाऊ नाही.
It is possible P has sister. सिस्टर असू शकते त्याला. P ला काय असू शकते? सिस्टर असू शकते, बहीण असू शकते. पण ओनली सन म्हणले, ओनली सन म्हणजे काय? तो एकटाच आहे मुलगा त्यांच्या घरातला. म्हणजे P ला ब्रदर आहे का? नाही. नो ब्रदर. P ला दुसरं ब्रदर नाही. हा, ओनली चाइल्ड म्हणलं की एकच. ते पण घेऊया आपण. ओनली चाइल्ड. चला ते पण घेऊया. झालं का हे बघा? मी हा, हे सगळं लिहून देतोय. फक्त समोर समजावून घ्या. PDF पाठवणार आहे. समजावून घ्या. मी काय सांगतोय समोर लक्ष द्या. P ला काय? ओनली सन म्हणलं. ओनली सन म्हणलं की काय? त्याला ब्रदर नाही. पण त्याला पॉसिबल आहे सिस्टर असू शकते. इट इज पॉसिबल P हॅज सिस्टर. सिस्टर असू शकते. काय प्रॉब्लेम नाही. पुढं P is only child of Q. ओनली चाइल्ड म्हणजे P हा बॉय पण असू शकते, गर्ल पण असू शकते. Q हा काय? फादर पण असू शकतो किंवा मदर पण असू शकते. मग Qच्या ठिकाणी आपण या ठिकाणी केलं P. P हा बॉय पण असू शकतोय, गर्ल पण असू शकते. पण मुद्दा असा आहे, P हॅज नो ब्रदर, नो सिस्टर. कारण तो एकुलता एक आहे. एकुलता एक म्हणजे एकच. मी त्याला बहीण आणि भाऊ नाही. एकटाच आहे तो. P इज ओनली चाइल्ड ऑफ Q. P हा बॉय पण असू शकतो, गर्ल पण असू शकते. आणि Q कोण असू शकतील? फादर पण आणि मदर पण असू शकतील. कारण वडिलांचा पण मुलगा असतो, वडिलांची मुलगी असते, आईचा पण मुलगाच असतो, आई पण मुलगीच म्हणते मुलीला. मग ते फादर किंवा मदर पण असू शकतील. P हा चाइल्ड म्हणजे काय? तो बॉय पण असू शकतो, गर्ल पण असू शकते. चाइल्ड म्हणलं. ओनली चाइल्ड म्हणजे एकच आहे तो. मग त्याला ब्रदर आणि सिस्टर नाही. ठीक आहे. ब्रदर आणि सिस्टर नाही. समजलं? चला आता पुढं घ्या. R is daughter of S. चला बॉय, गर्ल, फादर, मदर सांगा कोण आहे? R is daughter of S. R कोण आहे? डॉटर आहे. कोणाची? S ची. R कोण झाली? गर्ल. हे फिक्स झालं, तुम्हाला माहित आहे. R गर्ल आहे, ते डॉटर आहे. S कोण आहे? S ची डॉटर आहे. मग ते कोण असतील? फादरची पण डॉटर असते. आणि
मदरची पण डॉटर असते. फादरची पण डॉटरच आणि मदरची पण डॉटर, दोन्ही पण डॉटरच म्हणणार तिला. पुढचा क्वेश्चन घ्या. C is son of D. C is son of D. म्हणजे काय झालं? C कोण झाला? बॉय झाला, मुलगा झाला. आणि D कोण झाला? तो मुलगा. कोणाचा मुलगा आहे? फादर साठी सुद्धा तो मुलगाच आहे. आणि मदर साठी सुद्धा तो मुलगाच आहे. मदर साठी सुद्धा तो काय? मुलगाच आहे. फादर पण असू शकतात, मदर पण असू शकतात. ठीक आहे. चला. आतापर्यंत जे काय झालं त्यातलं काय डाऊट्स वगैरे घ्या. pointing to a man, to a person घ्या. एका माणसाकडे, एका व्यक्तीकडे बोट दाखवलं कोणी? एका माणसानं. आणि कोणाशी बोलतोय तो? एका वुमन बरोबर. अ मॅन said to woman, तो माणूस एका वुमनला काय म्हणतो? त्यासाठी त्यानं काय केलं? तिसऱ्या पर्सनकडे असं बोट दाखवलं, पॉइंट केला आणि त्याच्याकडे दाखवून हा मॅन त्या वुमनला काय सांगतोय बघा. हिज मदर is the only daughter his mother is the only daughter of your father. बघा. म्हणजे एक माणूस आहे या ठिकाणी. हा माणूस आहे. ठीक आहे. आणि हा एका कोणाशी बोलतोय? तो वुमनशी. इथं तो मॅन आहे आणि या ठिकाणी अशी वुमन आहे ही. त्या वुमनशी बोलतोय तो. त्या वुमनशी काय बोलतोय तो? ह्या पर्सन बद्दल बोलतोय. इथे एक पर्सन आहे. हा पर्सन आहे. हा तिसरा माणूस आहे. बरोबर. हा पर्सन तिसरा माणूस आहे. मॅन कुणाशी बोलतोय? हे दोघं एकमेकाशी चर्चा करतायत, मॅन आणि वुमन. कुणाबद्दल? ह्या तिसऱ्या पर्सन बद्दल. ठीक आहे. हा, तिसऱ्या पर्सन बरोबर चर्चा करतायत ते. हा, आता मॅन काय सांगतोय? त्या पर्सनची कोण आहे? मदर. हा, या ठिकाणी पर्सन घेऊया. पर्सनची जी मदर आहे, आई आहे, पर्सनची आई. मायनस साइन दिलं आपण. मायनस साइन काय दिलं? तर ती मदर आहे, लेडीज आहे. पर्सनची जी आई आहे, ओनली डॉटर ऑफ युअर फादर, म्हणजे त्या
वुमनचे जे फादर आहेत तिचे त्या पर्सनची आई आहे. ठीक आहे. हा, ह्या पर्सनची हिज मदर इज द ओनली डॉटर कोणाची? त्या वुमनच्या वडिलांची. ती कोण आहे? ओनली डॉटर आहे. ती कोण आहे? ओनली डॉटर. हा, म्हणजे वुमनच्या वडिलांची कोण आहे? ह्याची आई ही वुमनच्या वडिलांची ओनली डॉटर आहे. हा, एवढं तरी कळालं की या पर्सनची जी आई आहे त्या वुमनच्या वडिलांची ओनली डॉटर आहे. आता मला सांगा, ओनली डॉटर म्हणजे ह्याची मुलगी कोण? ही. ह्याची मुलगी कोण? ही. दोन्ही पण मुले आल्या का नाही? ही पण मुलगी आहे आणि ही पण मुलगी आहे. पण ओनली डॉटर आहे. म्हणजे दोन बहिणी असतील का ह्या? नाही. तर मी ह्याला पी म्हणतो. याला मी पी म्हणतो. दोन बहिणी नसतात. ओनली डॉटर म्हणजे एकच मुलगी पाहिजे. मगाशी शिकलो आपण ओनली सन म्हणजे काय? एकच. एकच. ओनली डॉटर म्हणजे काय? एकच मुलगी पाहिजे. म्हणजे आपल्याला काय समजलं? पी अँड वुमन इज वन पर्सन. इज वन किंवा सेम आहेत असं म्हणू. वन पर्सन आहेत त्या. ती एकच व्यक्ती आहे. पी अँड वुमन इज वन पर्सन. ती एकच व्यक्ती आहे. मग आपण डायग्राम कसे काढणार? आता करेक्शन वाली डायग्राम. हे झालं आपलं रफ वर्क. हे काय झालं आपलं? रफ वर्क झालं. आता डायग्राम काढूया आपण. या ठिकाणी घेऊया फादर. या ठिकाणी घेऊया वुमन. आणि हा वुमनचा हा कोण झाला? मुलगा. हा पर्सन या ठिकाणी. हा, आता तो पर्सन या ठिकाणी. हा, आता आपण बघूया. हा, आता काय वाचा परत. तो काय म्हणतो? हिज मदर म्हणजे ह्या पर्सनची जी आई आहे इज ओनली डॉटर ऑफ युअर फादर. तुझ्या वडिलांची ती एकुलती एक कोण आहे? मुलगी आहे. बघा, ह्या पर्सनची आई ही तुझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. आलं की तेच. म्हणजे ही वुमन कोण झाली? मदर झाली. आणि हा कोण झाला? सन झाला. हा मदर आहे, हे सन आहे. संपला विषय. रफ वर्क मी इथं केलंय. रफ वर्क मी या ठिकाणी केलंय. कसं केलंय बघा. ह्या पर्सनची जी आई आहे म्हणून मी मायनस लिहिलं. फिमेल आहे ती. मग आई आहे ही तुझ्या वुमनच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. ओनली डॉटर. म्हणजे ह्या माणसाची ही मुलगी आहे. ह्या माणसाची ही पण मुलगी आहे. आणि ओनली डॉटर आहे. म्हणजे दोन बहिणी असतील का? नाही, दोन बहिणी नसतात. ओनली डॉटर म्हणजे एकच मुलगी पाहिजे. दोन मुले असतील का? नाही. म्हणजे ही पी आणि ही वुमन ह्या दोन्ही काय आहेत? एकच पर्सन आहेत. म्हणून तुम्हाला मी ते शिकवले ओनली डॉटर, ओनली सन म्हणजे एकच. तिला दुसरी बहीण आहे का ह्या वुमनला? नाही. म्हणजे ह्या दोन्ही पर्सन काय आहेत? लेडीज एकच आहेत. ह्या दोन्ही लेडीज
एकच आहेत. एक आहे म्हणल्यावर आपण काय लिहिणार? ह्या पीच्या ठिकाणी वुमन बघा या ठिकाणी डायग्राम लिहिली. हिचा सन कोण? पर्सन आहे. ही वुमन. वुमनचे फादर कोण? हे. मग ही डायग्राम मी व्यवस्थित काढली. मग ती वुमन कोण झाली? त्या पर्सनची आई झाली. समजलं का? हा.